चाल पोरी, आज तुला तुरीच्या शेंगाची कचोरी बनवून दाखवते. झणझणीत कचोरी. पहिले तर वावरातून तुरीच्या शेंगा तोडून आण. एक एक शेंग घेऊन सोलून काढ आणि शेंगामधले दाणे बाहेर काढ. तुला येता संजीवार जे आसन घरामध्ये रिकामं टेकळ त्याला सोलायला लाव. सोललेले दाणे एका कटोऱ्यामध्ये टाक. चाल आता घे हिरव्या मिरच्या, घे लसूण, घे अद्रक, घे बडीशोप, घे जिरं, टाक मीठ, घे मिक्सर मध्ये आबड धबड दळून. वाटण बाजूला काढ. त्याच मिक्सर मध्ये दाणे दळ आणि पण आबड धबड दळ. चाल आता कढईमध्ये 1 चमचा बेसन पीठ घे. बेसन पीठ खरपूस भाजणं झालं की काढून घे. 30 कढई ठेव गॅसवर. त्याच कढईमध्ये टाक आता तेल होऊ दे गरम. मगच टाक वाटलेलं वाटण. आता वाटण खरपूस तेलामध्ये परतू दे. वाटण परतलं टाक आबोड धबड वाटलेले दाणे पण आता चांगले खरपूस परतून घे. जेव्हा दाणे सुके दिसायला लागन तेव्हा टाक कोथिंबीर. जेव्हा सारण चांगलं कोरडं होईल तेव्हा समजून जाय भाजलेलं बेसन टाकायची वेळ झाली. बेसन टाकायचं, इकडून तिकडून करायचं. सारण रेडी. 2 कप मैदा घे. 2 कप मैदा घेतला म्हणून 2 चमचे तेल टाक मैद्यात. चवीनुसार मीठ, ओवा, सारं मिक्स कर. तेव्हा हातामध्ये पिठाचं गोथडं बनलं समजून जाय आता पीठ भिजवायचं. टाक पिठामध्ये पाणी. घे भिजून पीठ नरम पण कडक. जेव्हा कचोरी खुसखुशीत बनवायची असेल तेव्हा कडक पीठ भिजवायला लागतं. जेव्हा नरम कचोरी बनवायची असेल तर नरम पीठ भिजवायचं. आता ज्या साईजची कचोरी बनवायची त्या साईजचे उंडे करून घ्यायचे म्हणजे तोडून घ्यायचे. एक उंडा उचलायचा, हातावर गोल गोल करायचा, पोलपाटावर लाटून घ्यायचा. जेवढी लहान मोठी कचोरी हवी असेल त्यानुसार उंडा लाटायचा. उंड्यामध्ये सारण टाकायचं आणि उंड्याचं गोथडं बांधून घ्यायचं. तसं पुरणपोळीचा उंडा बनवतो तसंच. इथं जेवढी रुंदी कचोरी हवी असेल आपल्याला त्यानुसार आपण बनवू शकतो. आपल्या आवडीवर आहे. कचोरीचे उंडे बनवणं झाले की तेल तापायला ठेवायचं. तेल मात्र जास्त गरम करायचं नाही. नॉर्मल तेल गरम झालं की मावेल तेवढ्या तेलामध्ये कचोऱ्या सोडायच्या. कमी गॅस करायचा. 15 मिनिटं कचोऱ्या तेलामध्ये होऊ द्यायच्या म्हणजे कचोऱ्या खुसखुशीत बनतात. कचोऱ्या तेलामध्ये मात्र खरपूस तळायच्या म्हणजे खायला पण खरपूस लागतात. कचोऱ्या तळणं झाल्या की तेलाच्या बाहेर काढायच्या. आला मग ठोका एक लाईक. बनल्या आता कचोऱ्या, घ्या खाऊन.